नमस्कार, मी अक्षता पवार. आपण पाहताय न्यूज मराठी 24/7. कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. छावा चित्रपटावर भूमिका मांडताना ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करणारा फोन नागपुरातील डॉक्टर प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीनं केला होता. यानंतर आता जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही जे काही दाखले ऐतिहासिक दिले होते छावा चित्रपटानंतर शिर्के घाण्याबाबत, त्यानंतर तुम्हाला आता कोरटकर नावाच्या व्यक्तीनं धमकी दिलेली आहे. या धमकीचा काय आशय आहे आणि या धमक्याने घाबरून जाणार तुम्ही आहात का? मी शाहू महाराजांचा विचारांचा पठ्य आहे, राजर्षी शाहू महाराजांचा. घाबरायचा वगैरे काय प्रश्नच नाही. खरं तर ज्या पद्धतीनं ही व्यक्ती शिवाजी महाराजांच्याबद्दल, संभाजी महाराजांच्याबद्दल बोललेली आहे, तो महत्त्वाचा विषय आहे. माझ्या धमकीचा विषय हा महत्त्वाचा नाही मला आलेला, कारण हे अशा अनेक येत असतात वारंवार सोशल मीडियातून आणि याच्यातून. पण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जो उन्माद दाखवलेला आहे, मुख्यमंत्री विशिष्ट समाजाचे आहेत, त्यांचं राज्य आहे आणि त्याच्यात तुम्ही बोलताय तुम्हाला हे करू ते करू, परशुरामाचा परशु वगैरे असं काय काय जे बोललेले आहेत ते चुकीचं आहे. कारण महाराष्ट्रानं असा उन्माद याच्या अगोदर फक्त दुसऱ्या बाजीरावची जी पेशवाई होती त्यावेळेला बघितलेला होता आणि परत एकदा असाच उन्माद या व्यक्तींच्या माध्यमातून समोर यायला लागला. या धमकीचा विषयच येत नाही. कारण असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात. आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत, अफजल खानाला घाबरले नाहीत. शाहू महाराजांना जो त्रास झाला, राजर्षी शाहू महाराजांना, ते कधी घाबरले नाहीत. त्यांचा खून करायचा 3 वेळा प्रयत्न झाला तरी. त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणारा नाही. आणि या विषयावर मी स्वतः पोलिसांच्याकडे सुद्धा कुठलीही तक्रार करणार नाही आहे. कारण माझं संरक्षण करायला माझे मित्र, भाऊबंद आणि आम्ही स्वतः सक्षम आहोत. ते कोरटकर मध्ये हा कॉल रेकॉर्डिंग माझा नाहीच आहे. हे सगळं कॉल रेकॉर्डिंग तुम्ही आता सोशल मीडियावर टाकले, नेमकं काय? रात्री मला 12:02 पहिला व्हॉट्सअप कॉल आला आहे. व्हॉट्सअप कॉलला प्रोफाईल येते आहे. त्यानंतर लगेचच पुन्हा मला माझ्या मोबाईलवर फोन आले. पहिला फोन आला, काही आक्षेपार्ह वाटल्यामुळे मी तो रेकॉर्डिंगला टाकला, कारण माझे कायम रेकॉर्डिंग माझे फोन नसतात. तो मी फोन रेकॉर्ड केला, परत मी ठेवून दिला फोन, कारण मला वाटलं की हा माणूस शुद्धीत नाही आहे. परत दुसरा फोन आला आणि त्याच वेळेला मी स्वतः नावसुद्धा विचारलं. तुम्ही जर चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता. आणि समजा तेजा नसेल तर त्यांनी समोर येऊन सांगायची गरज नाही ना, माझं नाही आणि हे नाही. आणि त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. शासनानं त्याच्यावर दुसऱ्या कुणाचा तर काय, मला काय मग वरनं परशुरामानं फोन केला का काय स्वर्गातनं की असं असं करतो म्हणून? कोणाचा तर असेलच ना फोन, त्याची चौकशी शासन करेल. ठीक आहे. खरं तर नंबर ज्याचा आहे त्यांच्याबद्दल तक्रार देणं खरं तर अभिप्रेत आहे तुमच्याकडून. आत्ता आमचे सहकारी मराठा समाजाचे नेते दिलीप देसाई साहेब यांनी तासापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्याकडे मेलद्वारे याच्यावर तक्रार केलेली आहे. त्यामुळे मी स्वतः काही तक्रार करायचा विषय येत नाही. आणि हा माझ्या एकट्याचा विषय नाही, हा शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय असं मला वाटतं. कारण माझ्याबद्दल काय बोललं हे मी कधीच बाहेर देत नसतो, सोशल मीडियात सुद्धा टाकत नसतो कुणी काय बोललं किंवा धमकी दिली वगैरे. पण हे शिवाजी महाराजांच्याबद्दल होतं आणि एका विशिष्ट समूहातल्या काही लोकांच्या काय भावना आहेत ही सत्ता बदल झाल्यानंतर हे, आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या मनात काय विष आहे हे समजावं याच्यासाठी मी काल हे सोशल मीडियात टाकलं. कुठल्या मुद्द्यांवरून त्यांनी तुमच्याशी अशा पद्धतीने मी ते सगळंच जे काय रेकॉर्ड झालेलं आहे ते सगळंच मी दोन्ही कॉल एकत्र करून फेसबुकवर टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये ते मुद्दे इथं परत सांगण्यासारखे नाही आहेत असं मला वाटतं. 3 लाख करोड रुपयापेक्षा जास्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यात चालला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.
उर्दू शाळांमध्ये अकोल्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आले. नागपुरातही ते प्रकार आहे. काही चौकशी करणार का राज्य सरकार? निश्चितपणे आमचे जे राज्यमंत्री आशिष जयस्वाल जे आहेत यांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खानजी यांनी या अनियमितता शोधून काढलेल्या आहेत आणि प्रचंड मोठ्या अनियमितता आहेत. पोरांना शिक्षण मिळत नाहीये आणि काही लोक पैसे लाटतायत. त्याची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आशिष जयस्वाल त्यात लक्ष घालतायत. अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे. त्या कारवाईमुळे अनेक घर बेघर होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये आमच्या असं लक्षात येत आहे की हे जे बिल्डर आहेत हे बिल्डरच कारस्थान करून अशा प्रकारे पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि मग कोणाला तरी कोर्टात पाठवायचं. हे जे काही धंदे चाललेले आहेत हे योग्य नाही आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींची देखील माझी चर्चा झाली. त्यांनी त्यातल्या फॅक्ट्स माझ्या नजरेस आणून दिलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही कोर्टमध्ये इंटरव्हेन्शन करणार आहोत. व्यावसायिकांना माडी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना कुठेतरी व्यवसाय करण्यासाठी बंदी आणलेली आहे स्थानिक ग्रामस्थांनी. कसं त्यांनी जातीने ती बंदी आणलेली नाही किंवा धर्मानी बंदी आणलेली नाही. जे लोक नियम पाळत नाहीत यात्रेचे त्यांच्यावर त्यांनी बंदी आणली. मात्र मला त्या संदर्भात अजून पूर्ण माहिती नाही आहे. मी जे काही तुम्हाला माहिती देतो ही माझी ऐकीव माहिती आहे. मी त्या संदर्भात पूर्ण माहिती घेईन आणि मग त्यानंतर बोलेन. बघा त्या पक्षात त्या होत्या, मी तर काही त्या पक्षात नव्हतो. त्यामुळे त्या पक्षात काय चालायचं त्या सांगू शकतात. मी तर त्याच्यावर कमेंट नाही करू शकत. शक्तीपीठ हायवे संदर्भात काय सांगाल? ज्या पद्धतीनं आपण पाहिलं नागपूर पासून समृद्धी सुरू झाला होता, आता शक्तीपीठचे पैसे जे MSRDC ने भरलेले आहेत जमीन मोजणीचे आणि वर्धेपासून काम सुरू झालेलं आहे. ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी असं आहे. आता माझ्याकडे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यातल्याही अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे. आम्ही पहिल्या दिवशीच ठरवलंय कोणाचा विरोध पत्करून करणार नाही. सगळ्यांना समजवून त्याचे फायदे समजवून आणि सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू. त्यामुळे शक्तीपीठ मार्ग आम्ही करणार आहोत. सगळ्यांना विश्वासात देऊन करणार आहोत. उद्धव ठाकरे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित आले होते. हे दोघं सोबत येतील अशी चर्चा करण्यात. त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. पण राज्यामध्ये कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन. विसंवाद असू नये, सुसंवाद असला पाहिजे. या संदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांनी सुसंवाद करावा आणि आपणही सगळ्यांनी मिळून 9 वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे जर शिकवलं तर राज्यातली संवादाची परिस्थिती सुधारेल. जसं 50% त्याचे दोषी ते आहेत तसे 50% तुम्ही पण दोषी आहात. खऱ्या अर्थाने राजकारण करायचे असेल तर तिथे होते तेव्हा का प्रश्न उपस्थित केले नाहीत? पक्षांतर केल्यानंतर यांना स्क्रिप्ट दिल्या जातात. नीलमताईंकडून अशी अपेक्षा नव्हती असं वक्तव्य काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलंय. महाराज की 395 पुण्यतिथि के जो कार्यक्रम के जन्मदिन ठीक है रोल। आज मैं छत्रपति संभाजी नगर में छत्रपति शिवाजी महाराज की 355वीं जन्म जयंती के कार्यक्रम के लिए आया था। उस वक्त मुझे स्विगी जोमेटो इसके गिग वर्कर्स मिले और उन्होंने अपनी व्यथाएं जो है वो मुझे बताई। जब मैंने उनसे बातचीत की तो मेरे समझ में आया कि ये तो पूरे देश भर में हो रहा था। जिस तरह के कानून गिग वर्कर्स 2024 कानून हमने कर्नाटक में बनाया है, हमारे और राज्यों में गिग वर्कर्स को जो प्रोटेक्शन हमने दिया है, उस तरह का महाराष्ट्र में दुर्भाग्यपूर्ण तरीके से नहीं है जो हमने हमारे मैनिफेस्टो में वादा किया था। ये यहाँ स्पष्ट तरीके से दिखता है कि ज़्यादा काम करके कम मुआवजा जो है वो गिग वर्कर्स को मिलना चाहिए। इस तरह की व्यवस्था जो है इन्होंने की। 10-10 दिन में इन्होंने ऑर्डर जो है वो चेंज किए हैं। तो इनका कहना है कि ओल्ड ऑर्डर होना चाहिए। यहाँ ऐसा दिखाई देगा, अगर कोई देखेगा पहले इसमें फर्स्ट इंप्रेशन ये होगा कि इतना ज़्यादा तो पैसा मिल रहा है, लेकिन जो काम दिया जा रहा है 35 ऑर्डर पे आपको पैसा मिलेगा 2350 और 25 ऑर्डर में 1700। 25 ऑर्डर हो सकते हैं, 35 ऑर्डर हो नहीं सकते।
जिस तरह का शहर बड़ा है, हर जगह अब बड़े शहरों में गिग वर्कर्स है, छोटे शहरों में तो गिग वर्कर्स होते नहीं है, लोग खुद ही जाते हैं और खुद ही खरीद कर लाते हैं। तो ये बड़े बड़े शहरों में जिस तरह का एक वातावरण तैयार हुआ है, जिस पैमाने पर बेरोजगारी देश में बढ़ी है, उसको देखते हुए इसका भी परिमार्जन होना चाहिए, इसका कानून होना चाहिए, इनको प्रोटेक्शन मिलना चाहिए, ग्रीवेंस रिड्रेसल होना चाहिए, तो कंपनी का इंस्पेक्शन होना चाहिए, वेलफेयर फंड होना चाहिए, एक्सीडेंट का इंश्योरेंस होना चाहिए। ये सारी चीजें जो है वो देना सरकार का काम है, क्योंकि ये लोकतंत्र है और हमारा संविधान जो है, जो नीति निर्देशक तत्व जो है हमारे संविधान के, वो सब इसी का बात करते हैं, इक्वल पेपर इक्वल वर्क। आपकी किसी से बात हुई है इसमें कंपनी को लेके, किसी राजकीय नेता को मैंने लेके? राजकीय नेता जो यहाँ के पालक मंत्री जो है, गार्डियन मिनिस्टर सम्मान्य संजय जी शिरसाट, इनको 3-4 बार फोन किया, फिर मैंने मैसेज भी डाला कि मैं अतुल लोंढे पाटिल बात कर रहा हूँ, बात करना चाहता हूँ, लेकिन उन्होंने कुछ रिप्लाई दिया नहीं। अमोल डांगे नाम के जो अधिकारी है स्विगी के, उनसे मेरी फोन पर बातचीत हुई, उनको मैंने यहाँ बुलाया था और कहा था कि इनके 3-4 प्रतिनिधि, आपके 1-2 कोई अधिकारी होंगे तो साथ में बातचीत कर क्या सच्चाई है, कागज पे तो जो दिख रहा है मैं आपके सामने रखा हूँ, क्या सच्चाई है सामने आनी चाहिए, लेकिन उन्होंने आना शायद उचित नहीं समझा या वो फेस नहीं करना चाहते हैं। तो बात कौन करेगा? क्या क्या महाराष्ट्र में कोई ऐसी व्यवस्था है कि जो स्विगी के, जोमेटो के जो गिग वर्कर्स से इस तरह का काम करते हैं, मेहनत सा का काम करते हैं, और उनकी मजबूरी का अगर फायदा होता होगा तो वो मजबूरी का कोई फायदा कंपनी न ले, इसका कोई प्रयोजन सरकार ने किया है या सोच रही है क्या करने का? अगर वो नहीं सोच रही तो ऐसा नहीं होगा कि कांग्रेस चुप बैठी रहेगी, कांग्रेस उनके पीछे ताकत से खड़ी रहेगी। और आने वाले जो बजट सत्र है, तो बजट सत्र में इस बात को जोर शोर से कांग्रेस उठाएगी। ये आंदोलन सिर्फ छत्रपति संभाजी नगर में है या सारे महाराष्ट्र के लोगों का ये इशू है? क्या ऐसा है, ये छत्रपति संभाजी महाराज का नगर है, तो इन्होंने डेयरिंग दिखा दी। हो सकता है बाकी शहरों में भी, हमने कई जगह ये देखा है, मैंने मेरे नागपुर में भी मैंने इस तरह से मेरे से 300-400 लोग मिलने आए, फिर वो डर गए कि हमको जो मिलता है वो भी नहीं मिलेगा, जॉब जाएगा, घर कैसे चलेगा। इन लोगों ने वो डेयरिंग दिखाया। इनसे फिर भी मैंने पूछा कि ये सवाल, ये आपका जो प्रश्न है ये हम विधानसभा में जरूर उठाएंगे, लेकिन फिर भी वो लोग थे कि नहीं, अभी हद हो चुकी है, हमारा खून चूसा जा रहा है, तो आप हमारे लिए जो कर सकते हो करो। तो फिर जब कोई आवाज़ नहीं उठाता तो आपके माध्यम से हमको जनता तक, सरकार तक पहुंचा जा सकता है। अधिवेशन तो अभी थोड़ा टाइम है, अधिवेशन जैसा आएगा वहाँ पर भी ये बातें उठाई जाएगी और इनको जो प्रोटेक्शन दिया जा सकता है उसके लिए सरकार से हम जवाब मांगेंगे। एक राजकीय सवाल है, मराठी साहित्य सम्मेलन से शुरू हुआ, नीलम जी गोरे का, उनका एक स्टेटमेंट से जो वाद शुरू हुआ, वो आके अभी मुंबई में पहुंचा है। कहीं आज बड़े नेताओं ने इस विषय को लेके अपनी टिप्पणी की है। आपका कांग्रेस का इस पे क्या स्टैंड है, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी का? एक मैं राजकीय कार्यकर्ता, राजनीतिक कार्यकर्ता के रूप में मैं ये बात जरूर कहूँगा, नीलम गोरे जी बहुत ज्येष्ठ राजनीतिक काम करती कार्यकर्ता है, उपसभापति रही है, विधायक रही है 4 बार, तो पार्टी ने, शिवसेना ने ही उनको विधायक बनाया है। तो उनमें उतनी शक्ति तो जरूर थी कि जब ये सब हो रहा था तब क्यों नहीं उठाया आवाज़। आज आप बाहर निकलते हो तो क्या आपको स्क्रिप्ट दी गई है कहीं से कि आपको इस तरह के आरोप करने हैं? क्योंकि ऐसा अक्सर हम देखे जा रहे हैं कि इसके पहले भी राजनीतिक स्थित्यंतर हुए हैं, लोगों ने पार्टी, अलग अलग पार्टी ज्वाइन की है, लेकिन ऐसा कभी नहीं होता था। आज एक ऐसी प्रथा भाजपा ने डाल दी है कि जब कोई पार्टी छोड़कर भाजपा में आता है तो उसको एक स्क्रिप्ट दी जाती है, और स्क्रिप्ट देकर पुराने पार्टी के नेताओं को, जैसे राहुल जी है, सोनिया जी है, या फिर उद्धव जी है, पवार साहब है, ये जो बड़े बड़े नेता हैं जिन्होंने इस देश के लिए बहुत कुछ किया है, उनके खिलाफ एक स्तर छोड़कर बात करवाई जाती है। नीलमताई गोरे से यह अपेक्षित नहीं है। मुझे जैसे कार्यकर्ता को लगता है, मेरे उनके व्यक्तिगत संबंध है, मुझे नहीं लगता कि नीलमताई ने इस तरह की बात करनी चाहिए थी। प्रदेश कांग्रेस कमेटी में बड़ा फेरबदल हुआ है, क्या चेंजेस कांग्रेस में आने वाले समय में दिखेंगे? क्या नए से समन्वय महाविकास आघाड़ी में होगा? देखिए, जो हमारे पूर्व अध्यक्ष हैं नाना पटोले जी, उनके इस्तीफे के बाद किसी को तो नए व्यक्ति को अध्यक्ष बनना ही था, लेकिन मैं मैडम सोनिया जी, हमारे अध्यक्ष खड़गे जी और राहुल जी का मैं शुक्रिया अदा करूंगा, चेन्नीतला साहब का भी शुक्रिया अदा करूंगा कि उन्होंने कार्यकर्ता, जमीनी कार्यकर्ता को पीसीसी बनाया, प्रदेश कांग्रेस कमेटी का चीफ बनाया। बहुत जमीनी कार्यकर्ता है, गांधीवादी है, जमीनी कार्यकर्ता है, किसान है, लोगों के समस्याओं को समझता है, संगठन का व्यक्ति है। तो वो आए हैं तो अपनी नई कार्यकारिणी बनाएंगे, नई कार्यकारिणी बनाएंगे तो किसी को छोड़ दिया, किसी को नहीं लिया, ऐसा नहीं। अच्छी कार्यकारिणी होगी, अच्छे विषयों को लेकर आंदोलन होगा, और अपने मातोश्री बिरला का जो कार्यक्रम था
पदग्रहण का। वहाँ पे देखा है सारे सीनियर नेता एक साथ खड़े थे और सबने मिलकर हर्षवर्धन जी सपकाल जो है उनको शुभकामनाएं दी और साथ में ताकत से काम करेंगे ऐसा वादा भी किया है। नाना पटोले जी को 4 साल हो गए थे। महाविकास आघाड़ी में कई बार फटाके फूटते रहते हैं इस विषय को लेकर। मैं इसे पटाखे नहीं कहूँगा, मैं इसे हर पार्टी को आगे बढ़ने का, अपने पार्टी का विस्तार करने का अधिकार होता है। जगह कम है और हर पार्टी का कार्यकर्ता चुनाव लड़ना चाहता है तो नेता कार्यकर्ता के पीछे खड़े रहने की कोशिश करते हैं कि हम तुम्हारे लिए टिकट लाने की, हम आपको मौका देने की कोशिश करते हैं। उसको पटाखे नहीं कहते, पटाखे उसको कहते हैं जो गैंगवार महाराष्ट्र में शुरू हुआ, कि जो एकनाथ शिंदे जी ने निर्णय लिए थे उसको पलटने का काम जो चालू है। इसका मतलब अगर आपको लगता है कि उसमें भ्रष्टाचार हुआ तो आप तो डिप्टी सीएम थे, उनके साथ मंत्रिमंडल में थे, तो आपने वो चुपचाप से देखा, या फिर इसका मतलब ये है कि केन प्रकारे 100% भाजपा का एजेंडा अपना सामने रखने के लिए एकनाथ शिंदे जी और अजित पवार जी को धीरे से बाजू कर जो करे ऑपरेशन टाइगर वगैरह कहीं नए नए ऑपरेशन लाते रहते हैं, लोटस टाइगर क्या क्या नए नए नाम, तो एक्चुअली उसके पीछे तो ईडी इनकम टैक्स सीबीआई होता है। कुछ तो भी ऐसी बुआरी है महाराष्ट्र में जैसा होने जा रहा है। थैंक यू। थैंक यू। चलो करना है क्या शुरू? चलो हाँ मी रेडी है, चला रोल सर। चलो आज छत्रपती संभाजी नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो। त्यावेळेस मला काही वकील मंडळी, आमच्या लिगल सेलची काही मंडळी आणि हे जे गिग वर्कर्स आहेत, स्विगी झोमॅटोसाठी जे काम करतात, विशेषतः स्विगीसाठी काम करतात, यांच्या संदर्भातले त्यांनी प्रश्न माझ्यासमोर मांडले। मी त्यांचे जे मॅनेजर आहे सगळं काम बघतात त्यांच्याशी फोनवर बोललो, त्यांना म्हटलं की आपण या ठिकाणी या, आपण चर्चा करू आणि ह्या लोकांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू, कारण की ते गंभीर प्रश्न आहेत। मी शिरसाट साहेबांना फोन केला, त्यांना माझा मेसेज टाकला, पालकमंत्री आहेत जेणेकरून माहिती व्हावं, पण शिरसाट साहेबांनी मी 5 वेळा 6 वेळा फोन केल्यानंतर सुद्धा फोन उचलला नाही। असे हे तुमच्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत। या स्विगीच्या संदर्भात त्यांना आपण गिग वर्कर्स म्हणतो। देशामध्ये रोजगाराची काय अवस्था आहे आणि किती शिकलेल्या लोकांना अंडर एम्प्लॉईड म्हणजे जेवढं शिक्षण आहे त्यापेक्षा कमी दर्जाचं जे आहे त्या नोकऱ्या मिळत आहेत, त्या नोकऱ्या मिळत असताना त्यांची पिळवणूक होत असताना सरकार मात्र तटस्थपणे शांतपणे बघतं आणि त्या कंपन्या यांची पिळवणूक करू शकते, अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असणं योग्य नाही। हे अधिकार वाढवण्यासाठी आम्ही बोलत आहोत, कारण की अशा पद्धतीचा गिग वर्कर्स ॲक्ट 2024 आम्ही कर्नाटकमध्ये केला आहे, तेलंगणामध्ये आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आहे। त्यांना सोशल सिक्युरिटी आहे, त्यांचा वेलफेअर फंड त्याच्यामध्ये निर्माण, त्याच्यामध्ये त्यांचे काही शंका निवारण केंद्र प्रस्थापित केलेले आहेत, त्याचं इन्स्पेक्शन करण्याचं कंपनीचं अधिकार राज्य सरकारला आहे आणि 5,000 ते 1 लाखापर्यंत दंड करण्याचा ॲग्रिगेटरला अधिकार जो आहे तो ह्या कायद्यानं दिलेला आहे। ही सगळी मुलं आपली आहेत आणि सरकार जर याची दखल घेत नसेल तर काँग्रेस दखल घेणार नाही असं नाही, हा संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे। तुम्ही पे रिव्हिजन जे आहे कधी मनमान्या पद्धतीने करता, दर आठवड्याला करता, याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की 6-6 दिवसांनी, 8-8 दिवसांनी, 10-10 दिवसांनी यांना परवडणार नाही असं अशा पद्धतीचं काम केलेलं आहे। पहिले 25 ऑर्डर केल्यावर 1700 रुपये भेटत होते, 29ला 2200 केले, 26ला 1900 केले, म्हणजे हे वाढवत गेले। 35 ऑर्डर घेतल्यावर 2350। या मुलांचं असं म्हणणं आहे की आम्ही जेवढं पेट्रोल खर्च करून पूर्ण ताकद जरी लावली आम्ही तरी 15 ते 16 कामं होत नाही। हे 35 आहे तर 34 झाले तर पैसे मात्र 30 ते 1825 होते। अशा जाचकटी ज्या आहे त्या जाचकटी निर्माण करून या पोरांकडनं काम तर करून घ्यायचं, पिळून घ्यायचं यांना, आणि यांना पैशांचा मोबदला जो आहे, जो न्याय्य मोबदला आहे, जो दिला पाहिजे, तो मोबदला नाही देण्याचं काम जे आहे ते इथले स्विगीचे लोक काम करत आहेत। त्यांची बाजू असेल, त्यांना मी संधी दिली होती। अमोल डांगे म्हणून त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं, मी त्यांना बोलवलं होतं, म्हटलं यांचे 2-3 प्रतिनिधी तुम्ही आपण बसून चर्चा करू आणि याच्यातनं काय तो योग्य तोडगा काढू। पण त्यांचं सरळ यांच्यावर आरोप होतात की असेच करतात तसेच करतात। माझ्यासमोर जे काही आहे ते तुम्हाला मी देतो, तुम्ही ते बघून घ्याल। तर अशा पद्धतीनं जे अशक्यप्राय अशा गोष्टी करायच्या आणि मग जादा कामाचा कमी मोबदला द्यायचा, अशा पद्धतीचा
व्यवहार होत असेल तर महाराष्ट्र सरकारनं त्याच्यामध्ये लक्ष घालावं अशी आमची मागणी आहे. नाहीतर मग महाराष्ट्र सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे. ज्यांना ते लोक म्हणतात की तुम्ही आमचे पार्टनर आहे. आता तुम्ही त्या कंपनीचे पार्टनर आहे म्हटल्याबरोबर यांना कामगारांचे कोणतेही नियम लागू होत नाही, राईट? मग तुम्ही कंपनीचे पार्टनर म्हणतात, तुम्ही पूर्ण प्रॉफिट ठेवता का समोर की किती नफा झालेला आहे, मग यांच्या पार्टनरशिपमध्ये त्या नफ्याप्रमाणे यांना त्याचं देता का तुम्ही? जसं शेअर होल्डर जो आहे तो कंपनीचा पार्टनर असतो, मालक असतो, आणि मग त्याला डिव्हिडंड मिळतो सगळ्या प्रॉफिटमधला. तसं तुम्ही करता का? तसं तुम्ही करत नाही. वागवता कामगारासारखं, कामगारापेक्षाही वाईट वागवता, आणि म्हणता काय तर पार्टनर आहे. म्हणजे ही शुद्ध फसवणूक जी आहे ती प्राथमिकदृष्ट्या जी आहे ती स्पष्टपणे दिसते. आणि मी ही उदाहरणासहित हे जे मुलं इथे आहेत हे सगळे गिग वर्कर्सच आहेत. यांचे जे प्रश्न आहेत ते आपल्यासमोर मांडलेले आहेत. सरकार किती असंवेदनशील आहे हे स्पष्टपणे दिसते. पालकमंत्री कोण उचलत नाही. संजय सिरसाट साहेबांना विनंती आहे, त्यांच्या शहरातले लोक आहेत, त्यांच्या जिल्ह्यातलेही मुलं आहेत, यांचे प्रश्न त्यांनी सोडवावे. मग त्या स्विगी कंपनीला महाराष्ट्रात काम करणं अवघड जाईल. मुलांना तुम्ही मुलांची पिळवणूक जी आहे ती आम्ही होऊ देणार नाही. तुम्ही योग्य काम करून घ्या, योग्य मोबदला द्या. स्विगीच्या पदाधिकाऱ्यांशी काय बोलणं झालं अमोल डांगे म्हणून त्यांचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांना चर्चेसाठी मी इथे बोलवलं होतं, तर ते आले नाहीत. किती कर्मचारी सगळे, किती लोकांचा प्रॉब्लेम? जवळपास मला वाटतं हे 250च्या जवळपास मुलं आहेत. 250 मुलं आहेत, त्यांचे सगळे डिटेल्स पण आहे. पण आता हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्ही जिथे जातो तिथे दिसतो ना, हा देशभरातला प्रश्न आहे. आणि हा प्रश्न असल्यामुळेच जिथे इथं आमचं सरकार आहे काँग्रेसचं, तिथे आम्ही कायदा केला ना, त्यांना संरक्षण दिलं, त्यांचे वेलफेअर फंड निर्माण केले, ऍक्सिडेंटल इन्शुरन्सपासून ट्रीटमेंटपासून. त्यांचे जर काही प्रश्न असतील, आज यांनी कुठे जायचं प्रश्न सोडवायला? कोणाशी बोलायचं? कंपनी बोलत नाही, ग्रेव्हियन्स रिड्रेसल सिस्टम नाही. म्हणजे हे जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा कोळसा खाणीमध्ये आणि कपड्याच्या मिलमध्ये 12 तासाचं काम करून घ्यायचं, 6 तासाचे पैसे द्यायचे, हा तो धंदा होता पिळवणुकीचा. तो धंदा आता स्पष्टपणे दिसतोय. बरं सर, पुढचा पावित्रा काय यांचा? तुमची काय मागणी आहे किंवा हे काम बंद करण्याची परिस्थितीवर आहेत का? काय सांगाल? आमची मागणी स्पष्टपणे आहे की मॅनेजमेंटने यांच्याशी चर्चा करावी, यांच्या प्रतिनिधींशी. गरज असेल तर आमचे पण प्रतिनिधी येतील आणि यांना जे न्याय आहे, जेवढी ऑर्डर होऊ शकते, समजून घ्या पूर्ण शहरात फिरलो आपण, पेट्रोलचा जर खर्च पाहिला आणि यांचं श्रम याचा जर खर्च पाहिला तर ती न्याय असलं पाहिजे. पहिल्याचा ओल्ड ऑर्डर जो आहे तो ओल्ड ऑर्डर यांना मान्य आहे, बरोबर आहे? तो ओल्ड ऑर्डर रिस्टोर करावा. म्हणजे तुम्ही पिळवणूक करून 35 ऑर्डर होऊ शकतात का? आणि किती मोठा परीघ आहे या औरंगाबाद शहराचा तुम्हाला माहिती आहे. याच्यात 35 ऑर्डर एक व्यक्ती दिवसात करू शकतो का? म्हणजे मग त्याला पैसे किती द्यायचे? मग दिवसातून 16 झाले पाहिजे, 15 झाले तरी कितीचं मिळणार? सरळ तो खाली येणार, पण त्याचं पेट्रोल जाणार, त्याचं श्रम जाणार, त्याचं एनर्जी जाणार, पण त्याला काही मोबदला मिळणार नाही. हे सगळे ॲडव्हर्स जे आहे प्रकार जो आहे तो यांच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे दिसतोय. महाराष्ट्रातली स्थिती याच्यापेक्षा काही वेगळी नाही आहे. स्विगी आणि झोमॅटोचे जे गिग वर्कर्स आहेत त्यांच्या संदर्भात. बरं, मग काही संपाचा काही यांनी निर्णय घेतलाय का? कारण जर त्यांची डिलिव्हरी चेनच जर थांबली, आजच सगळ्या गोष्टी नाही होऊ शकत. प्रश्न आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मला वाटतं कोणतरी मांडत आहे. पहिल्यांदा हे मुलं मिळाली आणि तुमचं फार फार आभार की तुम्ही या सगळ्या प्रश्न जे ते ऐकून घ्यायला आल्यात. आपल्या माध्यमातून कदाचित जर मुख्यमंत्री ऐकत असतील, औरंगाबाद छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहे ते ऐकत असतील, तर त्यांनी हा प्रश्न सोडवावा ना. काही खूप मोठा प्रश्न नाही आहे हा. आणि कायदा जो आहे तो कायदा जसा आम्ही आणलेला आहे तशा पद्धतीचा कायदा आहे ना गिग वर्कर्सचा. आम्ही सपोर्ट करू विरोधी पक्ष म्हणून. बरं सर, यांचा प्रश्न मार्गी न लागण्यास पुढचं पाऊल काय असेल? नाही, पुढचं पाऊल मग दाखवून देऊन. आता अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये हा मुद्दा आम्ही उचलू, आमचा पण कायदा समोर ठेवू आणि तसा कायदा करण्याच्या संदर्भात रामदासांनी मूर्खांची जी 10 लक्षणं सांगितली होती ती सगळी लक्षणं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जी माणसं असतात त्यांच्यामध्ये आहे. त्यात एक बाई देखील आहेत. मूर्खांकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. जे नीलम गोऱ्हेंनी विधान केलं होतं, नीलम गोऱ्हे हा विषय किरकोळ आहे, संपला. नाही पण शरद पवारांकडून बघा, माननीय शरद पवार साहेबांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन त्या विषयावरती कायमचा पडदा टाकलेला आहे. एका वाक्यात त्यांनी सांगितलं मूर्ख. रामदास
समर्थ रामदासांनी जी मूर्खांची 10 लक्षणं सांगितलेली आहेत, समर्थ रामदासांनी मूर्खांची जी 10 लक्षणं सांगितलेली आहेत, ही सर्व लक्षणं एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे लोक आहेत त्यांच्यात दिसतात, त्यात या बाई आहेत. आणि काल माननीय पवार साहेबांनी सांगितले मूर्खच आहेत हे लोक. आता मूर्खांकडून दुसरी का अपेक्षा करायची? सगळे भ्रष्ट, ज्यांच्यावरती आरोप होते पण त्यांचे गुन्हे उद्योजींनी पोटात घातले, अनेकदा पोटात घातले. एकनाथ शिंदेसह सगळ्यांचे गुन्हे उद्धव ठाकरे साहेबांनी पोटात घातले आणि आम्ही त्याच्यावरती अनेकदा त्यांना सांगायचो की कधीतरी आपल्याला त्रास होईल. हे सगळे लोक एकनाथ शिंदेबरोबर आहेत, हे सगळे. आणि हे त्यांच्या अशा मग त्या विकृत अवस्थेमध्ये अशी वक्तव्य करतात. या प्रत्येकाला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी, त्यांच्या आधी माननीय बाळासाहेबांनी भरभरून दिलेलं आहे, भरभरून दिलं. त्यात आम्ही सुद्धा आहोत, सगळे आम्ही कृतज्ञ आहोत. आता तुम्ही गेलात ना, मग तुमचं का असं तिकडे काम करत राहा. काल माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी एका मंत्र्याला दम देताना सांगितलेलं आहे, पीए आणि ओएसडी नेमण्यासंदर्भात 16 जी यादी आली मंत्र्यांकडून त्यातले 16 जण हे दलाल आणि फिक्सर होते. 16 जण दलाल आणि फिक्सर होते. माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे, कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा. महाराष्ट्राच्या हितासाठी, इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट, इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, की हे कोण फिक्सर आहेत. आणि या फिक्सर किंवा दलाल पीए यांची जी नावं पाठवली, माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे अमित शहाच्या पक्षाचे आहेत, हे त्यांच्याच पक्षाचे आहेत. शिंदेचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे. हे सगळे फिक्सरची जी नावं आहेत ही शिंदे गटाकडून, मंत्र्यांकडून गेलेली सगळं. तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 16च्या 16, 13 शिंद्यांचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटात. आता मी मागे म्हणलं की अजित पवार जे आहेत यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जे अधिकार आहेत त्याचं ते पालन करतात. अजित पवार हे पाप धुवायला प्रयागराजला गेले नाहीत. त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पवित्र नद्या, तीर्थस्थळं आहेत. काही लोकांनी इतकं पाप केलंय, गेल्या 2.5 वर्षात त्या पापाचा कडेलोट झाला आणि ते मग गेले. पण ह्या सगळ्यांचे जे फिक्सर पीए आणि ओएसडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत. जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो. पण राऊतसाहेब, यंदाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेगळे पाहायला मिळतात. शिस्त लावण्याचा एकूण त्यांचा प्रयत्न दिसतो. मग ते आर्थिक नियोजन असेल, आर्थिक शिस्त संदर्भातली महाराष्ट्राला गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जे घटनाबाह्य सरकार होतं त्या काळामध्ये महाराष्ट्रात आर्थिक अराजक माजवलं गेलं. म्हणजे 500 कोटीचं टेंडर असेल तर ते 5,000 कोटीपर्यंत वाढवायची कामं आणि त्याचे कंत्राटदाराकडून, ठेकेदाराकडून टेंडर निघण्याआधीच, वर्क ऑर्डर निघण्याआधीच 500 कोटी 600 कोटी घेऊन मोकळा व्हायचं. अशा सगळ्या कामांना राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचं मला समजलं, आम्हाला समजलं. ही सुद्धा लूट महाराष्ट्राच्या तिजोरीची त्यांनी रोखलेली आहे, योग्य.
हा ठेकेदारीच्या भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा आहे, हाच राजकारणामध्ये टाकायचा, त्यातून राजकारण करायचं. भ्रष्टाचाराचा पैसा राजकारणातून परत भ्रष्टाचार, हे चक्र जर देवेंद्रजी थांबवायचा प्रयत्न करत असतील तर ते महाराष्ट्राच्या संदर्भात उत्तम काम करतात. अधिकाऱ्यांवर एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. फ्रेंच इंजिनिअरिंग कंपनी एमएमआरडीचे महत्वाचे प्रोजेक्ट हे आम्ही वारंवार सांगतो आहोत ना. एमएमआरडी मध्ये काय चाललंय, MSSRDC मध्ये काय चाललंय, MIDC मध्ये काय चाललंय, शिक्षण खात्यात काय चाललंय, सामाजिक न्याय खात्यात बरं का गोरगरिबांची मुलं आहेत तिथे काय चाललंय. एक दिवस धाडी घातल्या, पुढे काय, पुढे मी सांगेन काय आहे ते. आम्ही सांगू, आमचे विधानसभेत अधिवेशनात लोक सांगतील काय चाललंय कुठे ते. आणि स्विस कंपनीने जो आरोप केलेला आहे तो 100% सत्य आहे, 100% सत्य आहे. राऊत साहेब, एक विषय होता की काल पवार साहेबांना विचारण्यात आलं होतं धनंजय मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा का, तर त्यांचं असं विधान होतं की नैतिकतेचा आणि या मंत्र्यांचा काही संबंध आहे का, असं आहे. आत्मसन्मान असेल तर यांनी पदावरून दूर व्हायला. बघा, या सरकारच्या आसपास नैतिकता फिरत नाही असं मी बोललो. मी जेव्हा म्हणतो की भारतीय जनता पक्षाच्या आसपास नैतिकता फिरत नाही, घाबरते फिरायला, याचा अर्थ असा आहे की जे सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे त्या सरकारच्या आसपास नैतिकता बरं का कुठे फिरताना तुम्हाला दिसणार नाही. नैतिकता, प्रतिष्ठा, स्वाभिमान अजिबात नाही. आत्मसन्मानाची गोष्ट पवार साहेबांनी केलेली आहे. या सरकारला कोणताच आत्मसन्मान नाही. आणि सरकारमध्ये जे मंत्री आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, खुनाचे आरोप आहेत त्यांच्याकडे ते असण्याची शक्यताच नाही. राऊत साहेब, आज सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकांसंदर्भात सुप्रीम सुनावणी आहे. तुम्हाला असं वाटतं आज तरी काही हे सुप्रीम शब्द आपण अनेक वर्ष ऐकतो आहोत. सुप्रीम सुनावणी, सुप्रीम सुनावणी. आमच्या 40 आमदारांच्या संदर्भात सुद्धा सुप्रीम सुनावणी, आमच्या पक्षाचं नाव चिन्हाबाबत सुद्धा सुप्रीम सुनावणी बरं का. पण ही सुप्रीम सुनावणी न करताच मुख्य न्यायाधीश पळून गेले, रिटायर झाले, निवृत्त झाले. आता कुठे जातात, काय करणार, त्यांना कोणतं पद सरकारमध्ये मिळतंय की लंडनला जाऊन स्थायिक होत आहेत, पाहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं उन्हाळ्यात निवडणुका महापालिकेची होऊ शकेल का सुनावणी? कारण मला असं वाटत नाही. सुनावणीवर भवितव्य आहे. नाही, न्यायालयावरती राजकीय निर्णयाबाबत आमचा विश्वासच राहिलेला नाही. राजकीय जे निर्णय आहेत अशा पद्धतीचे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात, महापालिकांच्या निवडणुका संदर्भात हे राजकीय दबावाखालीच, सरकारच्या दबावाखालीच घेतले जातात. राऊत साहेब, आज सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकांसंदर्भात सुप्रीम सुनावणी आहे. तुम्हाला असं वाटतं आज तरी काही हे सुप्रीम शब्द आपण अनेक वर्ष ऐकतो आहोत. सुप्रीम सुनावणी, सुप्रीम सुनावणी. आमच्या 40 आमदारांच्या संदर्भात सुद्धा सुप्रीम सुनावणी, आमच्या पक्षाचं नाव चिन्हाबाबत सुद्धा सुप्रीम सुनावणी बरं का. पण ही सुप्रीम सुनावणी न करताच मुख्य न्यायाधीश पळून गेले, रिटायर झाले, निवृत्त झाले. आता कुठे जातात, काय करणार, त्यांना कोणतं पद सरकारमध्ये मिळतंय की लंडनला जाऊन स्थायिक होत आहेत, पाहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं उन्हाळ्यात निवडणुका महापालिकेची होऊ शकेल का सुनावणी? कारण मला असं वाटत नाही. सुनावणीवर भवितव्य आहे. नाही, न्यायालयावरती राजकीय निर्णयाबाबत आमचा विश्वासच राहिलेला नाही. राजकीय जे निर्णय आहेत अशा पद्धतीचे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात, महापालिकांच्या निवडणुका संदर्भात हे राजकीय दबावाखालीच, सरकारच्या दबावाखालीच घेतले जातात. त्याच्यावरती आता आमचा ठाम विश्वास आहे. मसाजोग मध्ये अन्नत्याग आंदोलन आजपासून गावकऱ्यांनी सुरू केले. उद्धव ठाकरे किंवा आपण जाणार आहात? नाही, आम्ही काय करतोय की आम्हाला या सगळ्या गोष्टीचं किंवा कुटुंबांच्या अश्रूचं राजकारण करायचं नाही. आमच्या पक्षामध्ये वारंवार किंबहुना रोजच संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या हत्येवर आणि त्यांच्या कुटुंबावर चर्चा होते. आम्ही विधानसभेत असू, आपल्या माध्यमातून आमचे विषय मांडतो आहोत. आम्ही तिथे गेल्याने तपासाला किंवा एकंदरीत सामाजिक जो काय सलोखा तिथे आम्ही राखण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये कुठे बिघाड होऊ नये असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आमची तयारी आहे जाण्याची. उद्धव ठाकरे साहेबांची जायची तयारी आहे. कुटुंबावरती आमच्या संवेदना आहेत देशमुख कुटुंबाविषयी.
हे जे महाशय आहेत कोणी धस ते म्हणतात ठाकरे साहेब येऊन काय करणार, तुम्ही काय केलं 2 महिन्यात, तुम्ही काय केलं ते उघडं झालंय ना, अजून बरंच उघडं व्हायचं आहे. आम्ही पाहतोय विधानसभेच्या अधिवेशनात काय होत आहे. आजही मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संवेदनशील रीतीनं या सगळ्या विषयाकडे पाहतायत. धनंजय मुंडे जरी त्यांचे मित्र असले युवा मोर्चाच्या काळापासून, तरी कायदा सगळ्यांसाठी समान आहे हे जे तत्व ते नेहमी सांगत असतात. तर अशा प्रकारे ते समान कायद्याचं तत्व आम्हाला दाखवतील. साहेब, शिवसैनिकांशी असलेला कनेक्ट अजून दृढ करण्यासाठी शिवसेनेचे नेते एकत्रितपणे राज्यव्यापी दौरा करतायत. तसंच महापालिका निवडणुकांसाठी विभागनिहाय मेळावे आयोजित केले जाणार आहेत. काय नेमकी आखणी केली गेली? 2 तारखेला शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते हे ठाण्याचा दौरा करणार आहेत. ठाण्याचा सुरुवात ठाण्यापासून होते हे खरं आहे. आणि आतापर्यंत प्रत्येक जे नेते होते आपापला नेमून दिलेल्या विभागात काम करत होते, अजूनही करतो आहोत. नेत्यांनी असं ठरवलं उद्धवजींच्या संमतीनं की काही महाराष्ट्रातले भाग असे आहेत जिथे सर्व नेत्यांनी प्रमुख नेत्यांनी एकत्र दौरा करावा आणि शिवसैनिकांशी संवाद जो आहे तो निर्माण करावा, संवाद करावा, त्यांचे विषय समजून घ्यावे, जागेवर जाऊन पदाधिकाऱ्यांना भेटावं. हा एक आमचा नक्कीच कार्यक्रम ठरलेला आहे आणि त्यानुसार आम्ही 2 तारखेला ठाणे दौऱ्यावर जातो. सगळे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे साहेबांचा दौरा आम्ही नंतर ठरवू, मग पालघरला जाऊ, मग कोकणात जाऊ. साधारण आमची त्या दिशेने आम्ही चर्चा करतो. आता आज मंगळवार आहे, शिवसेनेचे सर्व नेते हे मंगळवारी एकत्र भेटतील असं आमचं ठरलेलं आहे शिवसेना भवनामध्ये. तर चालू आहे. विभागनिहाय मेळावे मुंबईत होते त्या मुंबईत विभागीय मेळावे पूर्वी शिवसेनेचे होत होते, विभागीय शिबिर. त्याची सुरुवात मुंबईपासून आम्ही करतो आहोत. 9 मार्च रोजी ईशान्य मुंबईचा विभागीय मेळावा आधी होईल कालिदास सभागृहात मुलुंडला. तो जोरदार होईल आणि माननीय उद्धव ठाकरे, माननीय आदित्य ठाकरे, सर्व शिवसेनेचे नेते पदाधिकारी या भागातले उपशाखा प्रमुख पदापासून ते सगळे पुढले हे त्या विभागीय शिबिराला उपस्थित राहतील. दिवसभराचं शिबिर आहे. अशा प्रकारची शिबिरं मग मुंबई, ठाण्यामध्ये, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये करण्याची योजना आहे. साहेब, एक प्रश्न आहे, कदाचित तुम्ही म्हणाल की वारंवार हा प्रश्न विचारला जातो, पण अलीकडे असं दिसून येत आहे की अनेक कौटुंबिक सोहळ्यांमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र दिसतात आणि त्यांचे जे चाहते किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात साहजिकच एक आनंद निर्माण होतो आणि अनेकदा म्हटलं जातं की हे 2 भाऊ एकत्र येतील. आम्हाला सुद्धा आनंदच होतो 2 भाऊ एकत्र आल्यावर. आम्हाला पण आनंदच होतो ना. अशा त्यांच्या भेटी वारंवार घडाव्यात आणि लोकांच्या मनातला संभ्रम दूर व्हावा, एवढंच मी सांगेन. शेवटी भाऊ आहेत, कुटुंब आहेत, लहानपणापासून जन्मापासून 2 भाऊ एकत्र आहेत. ते जर भेटत राहिले तर त्याचं एक सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. ही सकारात्मक ऊर्जा राजकीय ज्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ती आली की लोकांना जरा बरं वाटतं ना. शेवटी ठाकरे आहेत. कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहेत, लक्षात घ्या. आणि अमित शहा आणि मोदी यांनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातून ठाकरे नाव किंवा ठाकरे ब्रँड हा संपवायचा. हे अमित शहांचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 चोर हे त्यांचा एक पक्ष स्थापन झाला. पण तरीही ठाकरे ब्रँड हा असा सहज कोणाला अमित शहांसारख्या नेत्यांना मिटवता येणार नाही. तुमच्या हातामध्ये न्यायालय, चुनाव आयोग वगैरे काय असलं तरी ठाकरे हे मी परत सांगतो, ठाकरे. असं म्हटलं जातं की 2 भावांना एकत्र आणण्याचं कौशल्य जर आता कोणामध्ये असेल तर ते संजय राऊतांमध्ये. कारण ते दोघांचेही मित्र राहिले. प्रश्न मित्र असण्याचा नाहीये. प्रश्न आता हा तो राजकीय आहे आणि आमच्यामध्ये व्यक्तिशः जी नाती आहेत, भावांचं नातं असेल, मित्रत्वाचं नातं असेल, त्याच्यामध्ये आमच्यामध्ये कुठे वाद नाहीये. महाराष्ट्राच्या शत्रूशी कोणी हात मिळवणी करू नये ही आमची भूमिका. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.